गंगाबाईने मिसळलेत त्याचा अंदाज जगदंबाला यायला हवा. देवीचा कोपच आहे. तुम्ही म्या सांगितलेलं ऐकत नाही ना. आता समद्या गावाला याच परिणाम भोगावं लागतील. आम्हाला मदत करावं, उपकार करा आमच्यावर. नाही करणार तुम्हाला मदत. मागल्या वेळी त्या जगदंबेच्या नादी लागून तुम्ही माझा अपमान केलात. या वेळी मी फिरणार नाही कशावर ना. नाही नाही, यावेळेला आम्ही फिरणार नाही. पण आम्हाला ह्यातनं वाचवावं. होय, उपकार करा आमच्यावर. मग मला तसं वचन द्या. समद्या गावाला माझं महत्व पटवून द्या. म्या बोलते ते बरोबर आहे हे समद्यासनी जाऊन सांगा. होय, सगळं गावाला सांगतो आम्ही. चालेल, पण या संकटात आम्हाला वाचवा भागाबाई. मग चला मंदिरात मोठ्या आईला कौल लावू. तवाच कळल तिचा कोप गावावर हाय का नाय. जगदंबा, अगं काय केलंस हे? पाणी का ओतलंस? अगं, या हंड्यात मला पाण्याऐवजी काळं द्रव्य दिसलं, म्हणून ते मी ओतून टाकलं. असं विचित्र भास का झाला असेल? देवी, तुमच्या शक्तीचा तुम्हाला विसर पडला आहे म्हणून मी फक्त तुम्हाला छोटीशी मदत केली. पण आता या पुढचा मार्ग तुम्हाला तुमचा आखायचा आहे. जगदंबा, हे काय झालं? गवत सगळं जळून गेलंय. म्हणजे पाणी चांगलं नव्हतं. नक्की काय झालं असेल? भागाबाई, हे काय करताय? अहो, तुळजा इतर आत आहे ना. तुळजाचा न्हाय, मोठ्या आईचा ठाण हाय. तिला कौल लावायचाय. त्याआधी तिचा मान भरला पाहिजे.
मोठी आई सांग सांग तुझ्या गावावर कोप झालाय का? उजवी सुपारी पडली तर मी हाय समजे आणि डावी पडली तर नाही. बघा बघा मोठ्या आईने कौल दिला. बोल आई बोल, काय हवंय तुला? सांग आई, काय पाहिजे तुला? आई अंगात येते, मोठी आई अंगात येते. माझा मान मला द्या, गावाने मला माझा मान नाही दिलाय. कोप होणार, आजारपण येणार, मृत्यूची सावली येणार. जगदंबा, तू इथे? हो, पाणी भरायला आले होते. आणि ही कोण? ही नंदलाल काकांची भाची पद्मा. आजपासून ही आमच्या घरीच राहणार आहे. हो, अरे वा. पाणी, मला खूप तहान लागली आहे, जरा पाणी पिऊन घेतो. अगं जगदंबा, हे काय केलंस? सगळं पाणी का ओतून टाकलंस? हे पाणी चांगलं नव्हतं. काहीतरी गोंधळ वाटतोय मला. गोंधळ? कसला गोंधळ? माहिती नाही, पण हे पाणी मी जमिनीवर ओतलं आणि सगळं गवत जळून गेलं. अगं असं कसं होईल? तुला भास झाला असेल, कदाचित ते गवत आधीच जळलेलं असेल. म्हणजे बघ ना, या पाण्याने जर ते गवत जळलं असतं तर गावाला किती त्रास झाला असता. सगळं गाव हेच पाणी पितं ना. जगदंबा, जगदंबा, चला. ती भागाबाई तिथं मंदिरात आहे. तिथं तिनं काहीतरी विचित्र विधी करायला सुरुवात केली आहे. तिनं गावातल्या लोकांवर पुन्हा तिचं जाळं टाकायला सुरुवात केली आहे. चला चला लवकर. अय्यो, भागाबाई, भागाबाई. भागाबाई, काय झालं होतं? आता बरं वाटतंय ना? मोठी आई आली होती ना, तिचा प्रभाव आहे, मग त्रास होणारच. तिच्यासाठी काय पण सहन करायचं. होय भागाबाई, तुमच्या अंगात मोठी आई आली होती.
तिनं आम्हाला समज सांगितलंय की तिचा मान तिला द्यायलाच पाहिजे म्हणून. नक्की कसला मान हवाय देवीला? काय मागणी आहे तिची? मी तुम्हाला समधी यादी देते. आपण देवीचा मोठा मान भरू. तुम्ही समध्या गावाला ह्यात सामील व्हायला सांगा. तुम्ही समध्या गावानी एकत्र होऊन मोठ्या आईला प्रसन्न केलं तरच तुमचं गाव वाचल. सोमाजी काका, किसन काका, अहो हे काय करताय तुम्ही? आपण ठरवलं होतं ना या भागाबाईला पुन्हा आपल्या गावात येऊ द्यायचं नाही म्हणून. जगदंबा, तू ह्यात पडू नकस. मोठ्या आईचा कोप झालाय. गावात मोठं संकट आले. होय, आमासनी लई फटका बसलाय त्याचा. आमासनी जे पाहिजे ते समजा मी करणार आहे. हे बघा, हे असं काहीही करू नका. चुकीचं आहे हे सगळं. देवीचा आणि याचा काहीही संबंध नाहीये. आणि देवी आई असलं चुकीचं काहीतरी कशाला घडवेल आपल्या गावात? उलट ती तर आपल्या सगळ्या भक्तांची काळजी घेते. या सगळ्याची काहीच गरज नाहीये. जगदंबा, आजवर तुझा समज ऐकला आम्ही, पण आज कुटुंब धोक्यात आहे. माझं गाव धोक्यात आहे. भागाबाई सांगतात ते करण्यात काहीच अडचण नाही. आता मोठ्या आईचा मांड होणार आणि समजा गाव त्यात सामील होणार. होय होय, समजा गाव सामील होणार त्यात. बघ, तुझं गाव तुला किंमत द्यायना झालंय. हे गाव माझ्या बाजूनी आहे. आता गावात मोठ्या आईचा मान होणार. तू आणि तुझी तुळजा काय बी करू शकणार नाही. गावात हे जे काही चाललंय ते चांगलं नाही. लोकांच्या मनात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नाही. आत्ता जातो आणि गावातल्या त्या सगळ्या लोकांना झोडपून काढतो, म्हणजे त्यांचं डोकं ठिकाणावर येईल. महिपती, त्याने परिस्थिती आणखी चिघळेल. गावातल्या या रोगराईवरचा उपाय त्या भागाबाईकडे आहे असं लोकांना वाटतंय. म्हणून ते या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेत. पण मुळात गावात एवढी रोगराई पसरलीच कशी अचानक? मलाही तेच कळत नाहीये. मी विहिरीवर पाणी भरत असताना ते पाणी मला काळं दिसलं आणि तेच पाणी जमिनीवर ओतल्यावर सगळं गवत जळून गेलं. नक्की काय अर्थ असेल याचा? जगदंबा, गावातल्या विहिरीतलं पाणी
आणि ही पसरणारी रोगराई यांचा तर काही परस्पर संबंध नसेल ना? म्हणजे माझे वडील वैद्य आहेत. त्यांनी पाण्याचा दर्जा आणि पसरणारी रोगराई यांच्यावर बराच अभ्यास केलाय. बरेच रोग हे अस्वच्छतेतून आणि पाण्यातूनच पसरतात. हो, हे शक्य आहे. अस्वच्छता म्हणजे अमंगल. जिथे अमंगल आहे तिथे मंगल काही होणारच नाही. त्याच अनुषंगाने जिथे अमंगल आहे तिथे देवी तरी कशी असेल? आपण हेच सगळ्या गावाला सांगूया. काय बोलतोयस महिपती? गावकरी आत्ता असं काही ऐकणार आहेत का? न ऐकायला काय झालं? अरे ते घाबरलेले आहेत. भ्यालेल्या माणसाला बुद्धीच्या गोष्टी कळत नाहीत. त्यांना ऐकावंच लागेल. आपण त्यांच्या भल्याच सांगतोय ना. आणि नाही ऐकलं तर त्यांना ऐकायला लावू आपण. महिपती, अशाने आपल्यात आणखी संघर्ष होईल. काय व्हायचा तो संघर्ष होऊ देत. मी नाही त्याची पर्वा करत. परवा करावी लागेल महिपती. अरे शिवा, तुला महिपती, शिवा म्हणतोय ते योग्य आहे. गावातल्या लोकांना आता हे सगळं समजावत बसवण्याची ही वेळ नाहीये. मुळात ही रोगराई आटोक्यात कशी आणायची याचा विचार आपल्याला करायला हवा. तरच गावातले लोक शांत होतील आणि आपलं ऐकतील. अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं जगदंबा. मी एक काम करतो, गावातल्या लोकांना भेटून त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशी करतो, जरा आढावा घेतो, मग पुढचं ठरवता येईल. बरं, चालेल. तू असं कर, जगदंबाच्या समोर संकट उभं केलं की यो आता तिची अवस्था कठीण होणार बघा. आता असुर नरेश खुश होतील की यो माझ्यावर. अयो अयो, तुझ्यापेक्षा माझी कामगिरी ती मोठी. तू माझं कौतुक करायचं सोडून स्वतःच करायला लागली की ग ते कौतुक. आता बघ, असुर नरेश माझच करतात की नाही ते कौतुक. अय्यो असुर नरेश, अयो असुर नरेश, या क्यों? गप्पे. कौतुक नाही, चापकाचे फटके द्यायला हवेत तुम्हाला. अय्यो काय झालं असुर नरेश? काय झालं? त्या बाईला पुन्हा गावात आणायची काय गरज होती? अय्यो असुर नरेश, तुमच्याच भल्यासाठी आणलं की हो. आपलाच फायदा होणार बघा. हे कोणी सांगितलं तुम्हाला? फायदा नाही, झालं तर नुकसानच होईल. अयो, असं काय म्हणता हो असुर नरेश? असं काय केलं म्हणतो मी त्या बाईनं? ती बाई गावात आल्यामुळे शिवाला जगदंबाची प्रशंसा करायची संधी मिळतीये. मी असुर नरेश आहे, सामान्य मनुष्य नाही. त्यामुळे अशा बाबतीत सामान्य माणसांच्या काय भावना असतात त्या मला माहित नाहीत. अय्यो असुर नरेश, मग त्याच्यामुळे काय झालं म्हणते मी? त्यामुळे मी जगदंबाला नीट समजून घेऊ शकत नाही. सगळं गणित बिघडतंय. ती माझ्या जवळ येता येता दूर जातीये. अय्यो असुर नरेश, ती संकटात आल्यावर तुमच्याच जवळ येणार की हो. मग काय? मूर्ख आहात का तुम्ही? एकतर त्या बाहेरच्या मुलाला घरात थारा देऊन तुम्ही सगळी योजना विस्काटून टाकली आहेत. जगदंबाला जिंकणं हे माझं ध्येय आहे, लक्षात ठेवा. च्या मार्गात अडथळे आणून आणखी संकटात टाकण्या एवढा वेळ नाही आपल्याकडे. आणि संकटात टाकायचंच असेल तर ती अशी हवी की ती माझ्या जवळ येईल, दूर जाणार नाही. कुठे आहे ती भागाबाई? आता मीच तिला अक्कल घडवतो.
तिला राहायला आधीच एक घर दिलं होतं, तिथेच ठेवलंय बघा पुन्हा. तिला काय हवं नको ते सगळं पुरवलं जाते की हो. ह्यापुढे असा मूर्खपणा करू नका. मी सांगितलेल्या गोष्टी पार पाडायला तुम्हाला इथे बोलवलंय. अय्यो, पण असुर नरेश, आता काय करायचं की हो? तुम्ही म्हणाल तसं करू बघा. अयो, सगळ्यात आधी जगदंबाच्या मनातलं माझं स्थान मला पक्क करायचंय आणि त्यासाठी एक योजना आहे माझ्या डोक्यात.